नमस्कार. आज बनायचं आहे हरभऱ्याचं भात. हिरव्या ओल्या हरभऱ्याचा भात बनवायचा आहे. इथे मी हरभरे सोलून घेतलेले आहे. हे हरभरे मला त्यांनी बाजारातून आणून दिलेले होते. ते निवडले स्वच्छ. आता कांदा, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची चिरून घ्यायची. त्यात परत जो आपला खडा मसाला असतो तो खडा मसाला वापरायचा आहे. खडा मसाला दालचिनी, दगडी फूल, मिरे, 2 विलायची ते मी वापरलेलं आहे. तिथे मी हरभरा सोलून घेतलेला साईडला करून घेतलेला आहे. परत भात करण्यासाठी स्वच्छ तांदूळ, घरगुती तांदूळ आहे हा माझा. मग हा मी 4 वाट्या छोट्या तांदूळ घेतलेला आहे. आता मी इथं कुकर ठेवला आहे. त्या कुकरमध्ये साहजिकच आहे तेल तापवायचं आहे. तेल तापवल्यानंतर मग त्यात सगळा आपण खडा मसाला घालायचा आहे. तो खडा मसाला इथं मी तेल घालायला लागते. तुम्ही तुमच्या किती क्वांटिटी तुम्ही करणार आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही तेल घालू शकता. मी 2 माणसांसाठीच करणार आहे, त्यामुळे मी एवढंच तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं तेल तापल्यानंतर चांगला सगळा खडा मसाला त्यात घालायचा. खडा मसाला त्यात घातल्यावर सगळा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. चांगला त्याचा वास सुटेपर्यंत त्याला भाजायचा. नंतर मग त्याच्यामध्ये आपण ते सगळं कांदा चिरलेला आहे तो टाकायचा आहे. परत टोमॅटो टाकायचा आहे, बटाटा टाकायचा आहे. सगळं असं वर खाली करून हलवून घ्यायचं. सगळं मिसळून एकत्र झालं पाहिजे. म्हणजे डाळ माझा हाका मारायला लागला मला. आता त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, ते चांगलं तडतडून द्यायचं आहे. परत मोहरी टाकायची काळी. माझ्याकडं मॅगीची 5 वाली पॅकेट असत नाही, त्यात मसाला राहिलेला होता काही. मग मी काय केलं, तो मसाला नाही असंच टाकून देण्यापेक्षा तो मसाला त्यात वापरावा. तो मसाला त्यात टाकला आणि हरभरे सोललेले टाकले. सगळे एकजीव करून खालीवर करून घ्यायचे. वर खाली करून हलवून घ्यायचं. परत त्यात स्वच्छ धुतलेलं तांदूळ घालायचं. सगळा तांदूळ वर खाली करून एकत्र मिसळून सगळा व्यवस्थित भाजून घेतला पाहिजे. सगळा भाजून झाल्यावर मग त्यात आपण पाणी ओतायचं आहे. आपल्याला किती पाणी लागणार आहे तांदूळ शिजवायला. मी पाणी ओतलं, त्यात वरून कोथिंबीर घातल्या. तर मीठ घालायचं चवीनुसार. हे बघा इथं 4-5 शिट्ट्या दिल्या आणि इथं माझा भात तयार आहे. बघू शकताय तुम्ही किती छान भात झाला आहे. आणि तो असा मी ताटात काढून घेतला आहे. पोरगी माझी खाणार आहे, तिला भूक लागली. आता मी तिला चारणार आहे. धन्यवाद.